सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणामधील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होती आहे। कोयना, धोम, बलकवडी, तारळी, कण्हेर आणि उरमोडी या मोठ्या धरणांमध्ये सुमारे 60% पाणीसाठा झाला असून महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असणारे कोयना धरण 61.30 टीएमसी वर पोहोचले। पावसाचा जोर कायम असल्याने धोम, बलकवडी धरणाच्या विद्युतगृहातून 150 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय, तर कण्हेर धरणामधून विद्युतगृहातून 500 क्युसेक पाण्याचा विसर्ग वेण्णा नदीपात्रात सुरू झालाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बोडके यांनी। गेले 2 ते 3 दिवसापासून सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे। त्यामुळे सातारा जिल्ह्यातील जी पश्चिम भागामध्ये जी मोठी धरणं आहेत त्या धरणांची पाणी पातळीत झपाट्याने दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते। मी सध्या कण्हेर धरणाच्या परिसरामध्ये आहे। गेल्या 24 तासांमध्ये महाबळेश्वर जे महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी 78 मिलीमीटर इतका पाऊस झालाय। कोयना परिसरामध्ये तब्बल 76 मिलीमीटरचा पाऊस झालाय, तर नवजा परिसरामध्ये 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। या पावसामुळे कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात 61.30 टीएमसी वर जाऊन पोहोचला आहे। सातारा जिल्ह्यातील कोयना धरण असेल, दोन बलकवडी धरण असेल, तारळी धरण असेल, कण्हेर धरण असेल, उरमोडी धरण असेल या प्रमुख धरणांमध्ये सुमारे 60% वर पाणीसाठा पोहोचला आहे। दरम्यान दोन बलकवडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून सुरू असलेल्या पावसामुळे धरणाच्या विद्युतगृहातून 150 क्युसेक वेगाने पाणी कृष्णा नदी पात्रात सोडण्यात येत आहे, तर कण्हेरच्या धरणातून विद्युतगृहातून 500 क्युसेक वेगाने वेण्णा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे। नदीपात्रात किंवा या पूरप्रवण भागामध्ये जाणे टाळावे असं आवाहन देखील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे। या भागामध्ये मोठा मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे या पश्चिमेच्या भागामध्ये भात लागवडीला वेग देखील आल्याचे आपल्याला पाहायला मिळते। या भागामध्ये गेल्या 2 महिन्यापासून भात लागवड रखडली होती। आता या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर जो पश्चिमेच्या भागामध्ये पाऊस सुरू झाला, या पावसामुळेच आता भात लागवडीला देखील वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन ओमकार सह वैभव बोडके, एबीपी माझा, कण्हेर, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।